केळी बघा मित्रांनो, हा प्लॉट एक 100 दिवसांचा आहे. तर या ठिकाणं आज जी तारीख आहे तर सप्टेंबरची 18 तारीख आहे आणि या ठिकाणं 20 ऑगस्टपर्यंत चा जुना व्हिडिओ आपला डमडेरे ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून डमडेरे ॲग्रो सोल्युशन.1 यावरती दिलेला गोविंद बागेसमोरील बारामती येथील भरत शाह काका यांचा हा केळीचा प्लॉट आहे. तर या ठिकाणं अशा पद्धतीनं हा 100 दिवस पूर्ण झालेला प्लॉट आहे. ही बुंद्यांची साईज तुम्ही या ठिकाणं पाहू शकता. अशा पद्धतीने आहे 100 दिवसाच्या प्लॉटमध्ये. आणि ही अशी ग्रोथ, सगळ्यात महत्त्वाचं जी ग्रोथ पाहिजे तर ती अशी आहे. या ठिकाणं केळी बागेमध्ये सगळ्यात महत्त्वाची समस्या राहते तर ती पानं फाटणं. तर या ठिकाणी पाहत आहे की आत्ता या ठिकाणं काल परवा रात्री जो पाऊस झाला आहे त्या मानानं या ठिकाणं पानं फाटण्याचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे. जी जुनी पानं होती ती थोडीफार फाटलेली आहेत, पण नवीन पानं जी आहेत ती फाटत नाही आहेत. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे आणि याच्यावरती सुद्धा काम होणं गरजेचं आहे. आणि हा 90 दिवसाचा प्लॉट आणि 90 दिवसाच्या मानानं या ठिकाणं डमडेरे ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी मार्फत जे काम केलेलं आहे तर त्याच्यातले मिळालेले रिझल्ट हे प्रत्यक्षात पाहू शकता. अशा पद्धतीने बुंदा आहे आणि ह्या ठिकाणं जे रेषा किंवा जो फरक दिसतो आहे ग्रोथचा तो अशा पद्धतीने आहे. हे बुंदे आहेत, सगळ्यात महत्त्वाचं हे पाहून घ्या. आणि हे जे बदल झालेले आहेत हे फक्त 20 ऑगस्ट नंतरचे बदल आहेत. 20 ऑगस्ट का म्हणतो आहे तर यापूर्वी आपण या बागेमध्ये कन्सल्टन्सी केलेली नव्हती किंवा आपलं काम या ठिकाणं सुरू नव्हतं. तर अशा पद्धतीचे ही केळी बाग आहे सगळ्यात महत्त्वाचं. आणि या बागेचे जे मालक आहेत श्री भरत शाह काका यांचे असून ती बारामती येथील गोविंद बागेसमोरील आहे. हे बदल आणि सगळ्यात महत्त्वाचं हे 100 दिवसाचा आजचा प्लॉट आहे. थोडंसं अशा पद्धतीनं ही जी ग्रोथ माझ्या हाईटपेक्षा साधारणपणे 1 फुटापर्यंत पुढं हाईट गेलेली आहे. तर अशी या ठिकाणी झालेले सगळे बदल आणि अत्यंत कमी कालावधीमध्ये चांगले रिझल्ट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. जुना व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला याच तुम्ही पाहू शकता. हे झालं 100 दिवसाच्या प्लॉट संदर्भात सगळ्यात महत्त्वाचं. दुसरं तर या ठिकाणं हा प्लॉट आहे 2 महिन्याचा किंवा 60 दिवस पूर्ण झालेला. तर याचीसुद्धा ग्रोथ ही अशी आहे. ह्याची वाढ जी खोडाचा बुंदा जो म्हणतो आपण तो अशा पद्धतीनं या ठिकाणं बनलेला आहे. आणि संपूर्ण प्लॉट हा अशा पद्धतीने आहे. ह्या ठिकाणचा प्लॉट म्हणजे एकाच ठिकाणं 3 महिने पूर्ण होऊन गेलेला आणि दुसरा 2 महिने वयाचा. अशा पद्धतीनं या ठिकाणं आपण डमडेरे ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी मार्फत केळी पिकामध्ये मार्गदर्शन करत आहोत. आणि हे सर्व बदल ह्या दोन्ही प्लॉटमधील 20 ऑगस्ट नंतरचे आहेत. पूर्वीचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही पाहू शकता. निश्चित काही केळी पिकामध्ये समस्या असतील किंवा बाकी काही गोष्टी असतील किंवा मार्गदर्शन आवश्यक असेल तर निश्चित घेऊ शकता. आणि हे केलेले बदल हे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा किंवा दाखवण्याचा उद्देश एकच की शेतीमध्ये अनावश्यक खर्च टाळा. एक दुसरं अतिरिक्त रासायनिक खतांचा उपयोग करणं हे शेती, पर्यावरण आणि आर्थिकदृष्ट्या तोट्याचं आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या ठिकाणं पोग्याची वाढ किंवा पोग्यामध्ये अशा पद्धतीनं सुट्टा होणं किंवा स्ट्रेट वाढ होणं हे महत्त्वपूर्ण आहे. लक्षात घ्या. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या केळीचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट, पेस्ट डिसीज मॅनेजमेंट आणि वॉटर मॅनेजमेंट किंवा वॉटर सप्लाय चेन सिस्टीम जी आहे तुमच्याकडे तर तिचा पुरेपूर योग्य पद्धतीनं वापर करणं हे
पीक यशस्वी करण्यासाठी महत्त्वपूर्ण घटक आहेत. हे अशा पद्धतीने आलेले बदल, हे 60 दिवसाचा असणारा प्लॉट, हा सेकंड प्लॉट आणि हा आहे फर्स्ट प्लॉट, म्हणजे जो की 3 महिने पूर्ण झालेला. आणि त्यातील बुंद्याची साईज वगैरे तुम्ही सुरुवातीलाच पाहू शकता. व्हिडिओ केळी पिकासाठी किंवा केळी बागायतदारांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि अशी ही कॅनॉपी अशा पद्धतीनं या ठिकाणं आपण डेव्हलप केलेली आहे किंवा प्लॉट आपल्याकडे असणारा जो आहे तो असा डेव्हलप झालेला आहे. या ठिकाणं जे छोटं रोप दिसतं आहे एक अर्ध, तर ते या वर्षी सुरुवातीला जो गारपीट झाली ती त्यामध्ये त्यांनी रिट्रान्सप्लांटिंग केलेलं आहे. हे एक समजून घ्या. रिट्रान्सप्लांटिंग करूनसुद्धा ते प्लॉटमध्ये त्याचा बुंदा वगैरे पहा. आणि हे इकडं नवीन जे म्हणजे 3 महिन्याचा जो प्लॉट आहे हा, या ठिकाणची वाढ, हे त्याची बुंद्याची साईज हे नंतर तुम्हाला मोजून दाखवणारच आहे. परंतु आजच्या 90 म्हणजे साधारणपणे 3 महिन्याच्या मानानं अशा पद्धतीनं बुंदा आहे. एक साधारणपणे 4, 4.5, 5 फुटापर्यंतचा तिचा बुंदा हा उंचीचा आहे. घेर पण भरपूर मोठा झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वरती कॅनॉपी फाटत नाही आहे. म्हणजे पानं जे आहे हे केळीमध्ये फाटण्याचं प्रमाण एक साधारणपणे 4-5% आहे. हे अत्यंत केळी पिकासाठी महत्त्वपूर्ण आहे. आणि अशा पद्धतीनं केळी बागायतदारांसाठी डमढेरे ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सीमार्फत केले जाणारं मार्गदर्शन आहे. त्या व्हिडिओ संदर्भातून ज्या काही बदल होत असतात आणि इथून पुढेही काही या बागेमध्ये बदल होतील, तर हे अशा पद्धतीने केलेले बदल हे फक्त आपल्याकडून झालेले आहेत. हे साधारणपणे 10 आणि 25 दिवसामधले हे सर्व बदल आहेत. आणि प्रत्यक्षात प्लॉट पाहू शकता. बारामती शारदानगर येथील गोविंद बागेसमोर एक बरंचशा काकायांचा हा प्लॉट आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो आणि केळी बागायतदारांनो.